तर एक व्हायरल रील माझ्या नवऱ्याने बघितली होती पुण्यात असताना आणि त्याने ठरवलं होतं की नम्रताच्या वाढदिवसाला आपण तिथे जाऊया. तर आम्ही आलेलो आहोत एक अशा ठिकाणी जिथे तुम्ही फॅमिली प्लस तुम्ही कपलही जाऊ शकता. काहीतरी वेगळं करायला चाललोय. म्हणजे सचिन म्हणत होता की तुम्ही आजपर्यंत जे पिझ्झा खाताय ना, तर दॅट इज नॉट अ पिझ्झा, म्हणजे ऍक्च्युअल पिझ्झा. तर हा कुठेतरी घेऊन चालला. नेमकं कुठे चाललोय? वायनरी. चुप. तुला बोलायला सांगितलं का यार? तू असं का करतेय? अरे यार तू सांग कुठे चाललोय आपण? अरे यार मी बाबाला विचारते तुला नाही. थांब एक मिनिट. हा कुठे चाललोय आपण? अरे नाशिक मध्ये एक हिडन जेम टाइप ऑफ वायनरी आहे 40 किलोमीटर दूर. तिथे एक इटालियन फॅमिली आहे जी पिझ्झा बनवते, म्हणजे प्रॉपर ऑथेंटिक पिझ्झा. अच्छा. तर म्हणजे ते होम मेड पिझ्झा असते. ओके, म्हणजे ते प्रॉपर इटालियन फॅमिली आहे. हा, त्यांचे काही फॅमिली मेंबर्स इटालियन आहेत तर त्यांच्याकडून ते बनवतात. वाव. आणि वाईन पण त्यांचं इन हाऊस आहे का? म्हणजे ते स्वतः वायनरी आहे ती, प्रॉपर वायनरी. प्रॉपर वायनरी. वाव. म्हणजे नाशिक मध्ये आहे. मी अजून सुला वाईन ट्राय केलेलं नाहीये, तर तिथे पण मला जायचंय. सो मी वेट करते की माझी फ्रेंड येणार आहे कोल्हापूरवरून, तर तेव्हा मी जाणार आहे तिथे. बिफोर नाशिक म्हणजे सोडण्याच्या आधी तर मी जाणारच आहे. बट आता सचिन जिथे घेऊन चालला आहे ना, तर ते पण खूप स्पेशल आहे. बिकॉज आपल्याला ऍक्च्युअल जो पिझ्झा आहे तो एक्सपिरियन्स करायला मिळेल. तर चला. नाशिकपासून हार्डली 33 किलोमीटरच्या अंतरावरती निफा म्हणून एक वायनरी आहे, जिथे ना एक फॅमिली आहे जे त्यांचा बिझनेस रन करतात. तिथे आम्ही आलेलो आहोत आणि एक नंबर वातावरण आहे मंडळी इथे. ठीक आहे. ट्रॉपिकल फ्रूट. दिस इज बेटर. याच्यात स्वीट अल्कोहोल किती आहे बघितलं? 13% व्हॉल्यूम बाय 13% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. प्रत्येक याच्यामध्ये 13%. येऊन मला फक्त 10-15 मिनिटं झाले होते. मी एक्सप्लोअर करत होते. सगळा मेन्यू त्यांचा लिमिटेड आहे. फक्त ते 3च गोष्टी सर्व करतात, गार्लिक ब्रेड आणि तिरामिसू आणि पिझ्झा. आणि त्यासाठी लाईन पण भरपूर लागली होती. अजून काय काय आहे पुढे मी तुम्हाला शेअर करते. ते शिवचराने मला इतक्या लांबून बोलवलं आणि मला सांगतोय आई इकडी आहे, आई इकडी. आणि काय आहे बाळा इथे? रेनबो. कुठे आहे रेनबो? इथं. इथे रेनबो दिसतंय त्याला, कारण की इथे हे मिररचं रिफ्लेक्शन इथे येत आहे त्यामुळे. काय आहे बाळा तिथे? काय आहे? रेनबो नाही, रेनबो. मी करू रॉक पेपर सीजर. हे बघ. बरीच मोठी लाईन होती. तोपर्यंत सचिन म्हटलं की तुला जेवढं कव्हर करता येतं तेवढं करून घे. जास्त वेळही नव्हता आमच्याकडं. ते निफा वायनरी आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी व्हिडिओच्या शेवटला दिलेला आहे. वातावरण एक नंबर आहे. असं नाही आहे की इथे वाईन मिळते म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसोबत नाही, तर अतिशय कितीतरी मुलं आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. कारण मुलांसाठी सुद्धा खूप छान अरेंजमेंट आहे. सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, मॉकटेल्स आहेत. बर्थडे केला असता काय? हेच कापून बर्थडे केला असता म्हणजे. नाही ठीक आहे, राहू द्या. काय? अरे सचू कशाला तू हे करतोयस? तू त्यांना थांब तिथेच, जिथे आहेस तिथेच थांब. चिवचरण ऍपल आहे. खरंच. हे बघ, खा आणि झोप. म्हणतात ते हेल्मेट घ्यावं लागेल. एक हेल्मेट इकडे नाही. मला सांग, जर मला कमेंट आली की तू ड्रिंक करतेस, वाईन पितेस मुलांसमोर, मग कसं टॉलरेट करूया? म्हणजे कसं हँडल करू ह्या कमेंटला? म्हणजे ऑब्व्हियसली येणारच. इग्नोरन्स इज अ गिफ्ट व्हेरी लेस पीपल हॅव. आणि मी बेसिकली मी तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे पण आहे. ऍक्च्युली मी आता इग्नोर करायला शिकले सगळ्यांना. इग्नोर करणे का? इग्नोर. आम्ही एक स्पार्कलिंग रेड वाईन घेतली होती आणि एक सांग्रिया वाईन घेतली होती आणि मुलांसाठी सॉफ्ट बेवरेजेस. त्यानंतर आम्ही इथे आलो, बराच वेळ बाहेर थांबलो. तर ह्यांच्या फॅमिलीमध्ये ही या 2 मुली आहे. एक स्कूलला आणि एक कॉलेजला जाते 12वीला. आणि हे स्वतः ओनर पिझ्झा बनवतात. आणि विशेष म्हणजे हे त्यांचं पिझ्झा बनवण्याची पद्धतच वेगळी आहे. तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी एकदम युनिक कन्सेप्टमध्ये आहेत. 3च गोष्टी मिळतात, जसं की मी सांगितलं, गार्लिक ब्रेड, तिरामिसू आणि पिझ्झामध्ये बरेच प्रकार आहेत. तर खूप छान आहे. फक्त तुम्हाला
जे बुकिंग असते ना ते तुम्हाला 1 आठवडा आधी करावे लागते फोन कॉल करून. आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला अक्षरशः असं वाटेल की आपण कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमध्ये आलो आहे. त्यांचा एक सुंदरसा असा कॅफेसुद्धा आहे तिथल्या तिथे केलेला की तुम्ही तिथे आतमध्ये बसून पण खाऊ शकता. Did you like this pizza? आई आपण नाली जंगल तुला कसं कळलं ह्या रेस्टॉरंट बद्दल सच्चू? रीलवर. आई आपण नाली जंगल आली आपण रीलवर अजून काय काय गोष्टी कव्हर केल्या सो दॅट आपण पण कव्हर करूया ना. ते पण चक नाही मी असंच पाहिलं होतं. बघ ना अमेझिंग पिझ्झा आहे. मला वाटतं एक वेळा नक्की आपण ट्राय करायला पाहिजे. हे काय ग्रिलर असणार का? बघ बरं तुला काय वाटतं ह्याबद्दल? ग्रिलर आहे. ग्रिलर आहे ना. हे फक्त थीम साठीच ठेवलंय का असं? डिस्प्ले आहे. मस्त लोकांनी आहे. सिगरेट पिऊन टाकली त्याच्यात. आई मी पण बसू दे तिथे बस ना आईजवळ. आई जोड कुतूस इथे बस मग माझ्याजवळ. अरे वा परफेक्ट. वूड फायर पिझ्झा जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर निफा वायनरीला एक वेळा खरंच व्हिजिट करा. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. खरंच अमेझिंग प्लेस आहे. फॅमिलीसोबत तुम्ही बिंदास्तपणे इथे येऊ शकतायत. मला तर वाटते हिडन जेम उगाच म्हणत नाही कारण की हे खूप असं हिडन प्लेस आहे. नाशिकपासून थोडंसं लांब आहे पण अगदी अर्धा 1 तासामध्ये आपण येऊ शकतो. फक्त आपल्याला मंडेपासून तर फ्रायडेपर्यंत बुकिंग करावी लागते. आणि मजा आली. वर्थ होतं इथे जेवढाही टाईम आम्ही स्पेंड केला. खूप छान वाटलं. तर मंडळी हायवे वरून थोडासा आतमध्ये असा रस्ता आहे आणि तो असा सरळ खाली जातो आणि डायरेक्ट आपण वायनरीकडे येतो. तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एक गोष्ट आहे जी लक्षात ठेवण्यासारखी आहे, जी आम्ही अनुभवली आणि आमच्यासोबत असे बरेच लोक आहे जे आमच्याकडनं चूक झाली ती म्हणजे बेसिकली चूक झाली असं का म्हणायचं? आपण निगेटिव्ह का बोलायचं? आपली कुठे चूक झाली? तर मंडळी आम्हाला एक गोष्ट माहिती नव्हती तर ती रेक्टिफाय करण्यासाठी मी तुम्हाला हे सांगते की तुमच्याकडनं पण असं होऊ नये. तर काही गोष्ट आहे जी आपल्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे इथे येण्यापूर्वी. ते म्हणजे बेसिकली इथं प्रिय अपॉइंटमेंट असते. मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे तर पिझ्झा ओव्हन बंदच असतो. फ्रायडे सॅटर्डे संडे ऑपरेटेड असतो. आणि मंडेपासून त्यांचे अपॉइंटमेंट्स चालू होतात. जर अपॉइंटमेंट असेल तर अनलिमिटेड फूड आणि ड्रिंक्स तुम्ही परचेस करू शकता. अनलिमिटेड नसेल तर डिपेंड अपॉन अवेलेबिलिटी आहे. मोस्टली ते वॉक-इन्सना एक कुपनच देतात. मग इधर पिझ्झा किंवा गार्लिक ब्रेड दोन्हीपैकी एकच घेऊ शकता तुम्ही. तिरामिसू आणि ड्रिंक्स तरी पण अनलिमिटेड असतात. पण बुकिंग करून आलेलं बेटर असतं. म्हणजे हवं ते आणि हवं तेवढं खाऊ शकता तुम्ही पे करून ऑफकोर्स. तर सचो अनलिमिटेड म्हणजे काय? अल्कोहोल की पिझ्झा आणि त्याला आपल्याला पे करावं लागणार नाही का? आपण ज्या प्राइस मध्ये आता खाल्लं आहे तर त्याच प्राइस मध्ये मिळणार का अनलिमिटेड? अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड ऑर्डरिंग असते. आता कसं आपल्याला फक्त एकच ऑर्डर करायला लाव केलं त्यांनी. अच्छा. पण जर प्री बुकिंग असेल तर मग तुम्ही 2-3 पिझ्झा 2-4 गार्लिक ब्रेड्स पाहिजे तितके ड्रिंक्स वगैरे ऑर्डर करू शकता. हा तर बरोबर आहे. म्हणजे आम्ही ना बुकिंग केली नव्हती पण तरी सुद्धा आम्ही निराश झालो नाही. त्यांनी एक गोष्ट आणि सांगितली होती सच्चू की फर्मेंटेशन साठी किती तास लागतो? 72 तास लागतो. 72 तास त्यांनी जो बॅटर आहे पिझ्झाचा तो फर्मेंट करतात आणि पिझ्झाची टेस्ट अमेझिंग आहे. म्हणजे मला खरं वाटतं की मी आजपर्यंत जेवढाही पिझ्झा खाला नॉट डाऊट ते पण छान आहे. परंतु जर तुम्हाला प्रॉपर इटालियन पिझ्झा ट्राय करायचं असेल आणि तुम्ही नाशिकचे असाल किंवा मुंबई पुणे कुठलेही असाल, नाशिकला प्लॅन करत असाल तर तुम्ही एक वेळा नक्की व्हिजिट करा. या ठिकाणी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्लस बुकिंग करण्यासाठी तुम्हाला नंबर सुद्धा स्क्रीनवरती दिलेला आहे. नक्की चेकआउट करा. ओके बाय. थँक्यू.